नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जावळी तालुक्यातील हुमगावात महिलांचा रौद्र अवतार, अवैध दारूचा अड्डा उद्ध्वस्त. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगावात महिलांचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे एसपी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गावात सुरू असलेला अवैध दारूचा अड्डा गावकऱ्यांनी आणि महिला ग्रामस्थांनी एकत्रित येत थेट उद्ध्वस्त केला. गेल्या अनेक वर्षापासून हुमगावात अवैध दारूचा गुत्ता सुरू होता. या दारूच्या धंद्यांमुळे गावात भांडणे, त्रास, कौटुंबिक वाद वाढले होते. यापूर्वी जावळी तालुक्यात मतदानाद्वारे महिलांनी दारू दुकान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर काही गावात स्वयंस्फूर्तीने दारू दुकाने बंद झाली होती. मात्र यानंतरही जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारूचे धंदे बिनधास्त सुरूच राहिले. हुमगावातही असाच एक दारूचा अड्डा मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री करत होता. या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत थेट दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. दारूच्या बाटल्या बाहेर काढून थेट पेटवून दिल्या आणि दारूबंदीच्या जोरदार घोषणा दिल्या. या कारवाईमुळे अवैध दारू धंदा करणाऱ्या दारू सम्राटांचे धाबे दणाणले असून पुन्हा या गावात दारूधंदा सुरू करायचा नाही असा सज्जड दम महिलांनी दिला आहे. हुमगावातील महिलांचा हा निर्धार आता प्रशासनासाठीही इशाराच मानला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.